वेलकम स्टुडंट. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट्स आणि सेट लिहिण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स पाहणार आहोत. इन प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव डिस्कस व्हॉट इज मीन बाय सेट. सेटचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. अँड आउट ऑफ द गिवन कलेक्शन हाऊ वी कॅन आयडेंटिफाय वेदर द गिवन कलेक्शन इज सेट ऑर नॉट. तर ज्या कलेक्शनमध्ये रिलेटिव्ह टर्म येते तो सेट होत नाही, आणि ज्या कलेक्शनमधला इच इलिमेंट आपण क्लिअरली डेफिनेटली सांगू शकतो, डिस्टिंक्टली सांगू शकतो, किंवा इच इलिमेंट इज डिफर फ्रॉम अदर, आणि नंबर ऑफ एलिमेंट्ससुद्धा सांगू शकतो, तर अशा कलेक्शनला सेट म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बघा, डेफिनेशन सांगतोय. तो वेल डिफाईन collection of objects is called set. Well defined collection of object is called set. सेट बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या काल सांगायच्या राहिल्या होत्या. ठीक आहे. तर फर्स्टली सेट इज रिप्रेझेंटेड by capital letters A, B, C or any alphabetical letter up to Z. तर सेटचं नाव लिहिताना ऑलवेज कॅपिटल लेटरमध्ये त्या सेटचं नाव लिहायचं. फॉर एक्झाम्पल A इज अ सेट ऑफ इंग्लिश बुक्स इन लायब्ररी. लायब्ररीमध्ये असलेल्या इंग्लिशच्या पुस्तकांचा संच. तर या सेटला मी नाव दिलं कॅपिटल ए. तर अशा कोणत्याही सेटला तुम्ही कॅपिटल लेटरनं त्या सेटला नाव देऊ शकता, म्हणजेच रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, इलिमेंट्स. प्रत्येक सेट हा घटकांनी तयार झालेला असतो, आणि प्रत्येक सेटमध्ये असलेले जे घटक आहेत, कॉम्पोनंट्स, त्यांना म्हणायचं एक तर एलिमेंट्स ऑर मेंबर्स. जनरली एलिमेंट हा शब्द आपण यूज करणार. एलिमेंट्स ऑर मेंबर्स ऑफ सेट आर रिटन इन स्मॉल लेटर. सेटमधले जे एलिमेंट्स आहेत ते ऑलवेज स्मॉल लेटरनं डिनोट करायचे आहेत. ए, बी, सी अप टू झेड. ते कशा प्रकारे, तर पुढे एक्झाम्पल आल्यानंतर बघूया आपण. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, इफ देर इज अन एलिमेंट, लेट्स से एक्स इज अन एलिमेंट ऑफ और मेंबर ऑफ ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. यक्स हा कोणता तरी एलिमेंट आहे जो सेट ए मध्ये आहे. म्हणजे सेट ए हा असा सेट आहे ज्यामध्ये यक्स हा एलिमेंट आहे. ए या सेटचा यक्स हा घटक आहे. तर इज एलिमेंट ऑफ हे जे स्टेटमेंट आहे, यासाठी आपण एक सिम्बॉल यूज करणार, आणि तो सिम्बॉल कोणता आहे, तर तो हा एप्सिलॉनचा. तसं तर हा इंग्लिश सिम्बॉल नाही आहे, याचं नाव आहे एप्सिलॉन. यक्स आणि हे साईन, याला वाचायचं बिलॉंग्स टू, म्हणजे चा घटक. यक्स बिलॉंग्स टू सेट ए. रीड ॲज, वाचायचं कसं याला, तर यक्स बिलॉंग्स टू सेट ए. याचा अर्थ यक्स हा घटक सेट एचा आहे, किंवा यक्स हा सेट एचा घटक आहे, म्हणजे यक्स हा सेट ए मध्ये आहे. म्हणजेच सेट ए मध्ये असलेले बाकीचे सगळे एलिमेंट्स आहेत, त्यापैकी एक एलिमेंट हा यक्स आहे. यक्स बिलॉंग्स टू ए. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज यक्स बिलॉंग्स टू ए. हा जो साईन आहे, या साईनला वाचायचं बिलॉंग्स टू. ठीक आहे. त्यानंतर इफ यक्स इज, किंवा दुसरा घेऊ आपण, वाय इज नॉट अन एलिमेंट of set A.
वाय अजून एक एलिमेंट आहे जो सेट ए मध्ये नाहीये, जो सेट ए मध्ये आहे का, नाहीये. मग हा कसा लिहायचा, बिलॉंग्स टू साठी तर हे साईन यूज केलं आपण, मग डज नॉट बिलॉंग्स टू साठी कोणतं साईन यूज करायचं, तर बघा वाय हे बिलॉंग्स टूचं साईन, फक्त यामध्ये एक उभी रेष काढायची. वाय डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए, म्हणजे वाय यक्स हा सेट एचा एलिमेंट आहे पण वाय हा सेट एचा एलिमेंट नाही. वाचायचं कसं याला, रीड ॲज वाय डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. तर इन दिस वे by simply we can write whether the given element is belong to set A or does not belong to set A. याचं एक एक्झाम्पल सांगतो मी, एकदम सिम्पल एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल एक सेट कन्सिडर करतो, जसं कॅपिटल आर, लेट्स से कॅपिटल आर बी और इज अ सेट ऑफ कलर्स इन रेनबो. काल पाहिल्यापैकी आपण ऑलरेडी हे एक्झाम्पल घेतलं होतं काल. आर इज अ सेट ऑफ कलर्स इन रेनबो, म्हणजे हा आर हा सेट रेनबोमध्ये असलेल्या कलर्सचा आहे. रेनबोमध्ये जे कलर्स असतात, किती कलर्स असतात, 7 कलर्स, रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, ROY, G मीन्स ग्रीन, BIV म्हणजे ब्लू, इंडिगो आणि व्हायलेट. तर या 7 कलर्सपैकी म्हणजे 7 कलर्स असणारा हा सेट आर आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे 7 कलर्सपैकी रेड आहे, रेड रेनबोमध्ये असतो म्हणून काय लिहिता येईल, रेड बिलॉंग्स टू कॅपिटल आर, मीन्स रेड बिलॉंग्स टू सेट ए. रेड हा सेट एचा घटक आहे. मग रेनबोमध्ये व्हाईट कलर असतो का, नाही. मग व्हाईट कलरसाठी काय लिहिता येईल, व्हाईट डज नॉट बिलॉंग्स टू सेट आर. रेड बिलॉंग्स टू आर बट व्हाईट डज नॉट बिलॉंग्स टू आर. म्हणजे अशा प्रकारे सिम्बॉल यूज केला जातो. वाचायचं सुद्धा याच प्रकारे आलं. तर रेड बिलॉंग्स टू सेट आर, व्हाईट डज नॉट बिलॉंग्स टू सेट आर. ही झाली रीडिंग. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, आता हे तर जरा सेटच्या रिलेटेड काही गोष्टी होत्या. आता महत्त्वाच्या पॉईंटकडे चाललो आपण, तो म्हणजे मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. मेथड्स ऑफ रायटिंग सेट म्हणजे सेट लिहिण्याच्या पद्धती. तर इन दिस चॅप्टर वी विल स्टडी मेनली 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट. सेट इज अ बेसिक थिंग्स इन लॉजिकल मॅथ. खूप साऱ्या अशा प्रिन्सिपल किंवा थेरम्स आहेत जे सेट थेरीचा यूज करून प्रूव्ह केलेले आहेत, किंवा फर्दर स्टडीमध्ये 11, 12 किंवा इंजिनिअरिंग करणारे त्यांना खूप सारे असे प्रिन्सिपल किंवा थेरम्स येतील जे सेट थेरीनं प्रूव्ह करावं लागतील. त्यामुळं सेट थेरी ही एक सर्व मॅथची ज्याला म्हणता येईल बेस म्हणता येईल. आणि प्रॉबॅबिलिटीमध्ये झालं, लॉजिकमध्ये झालं, या प्रत्येक जे पार्ट्स आहेत मॅथचे वेगवेगळे, त्यामध्ये सेट थेरी खूप महत्त्वाची आहे. तर मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स यामध्ये फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड और रोस्टर फॉर्म. रोस्टर हा शब्द ऐकलेला असेल तुम्ही. रोस्टर म्हणजे काय किंवा लिस्टिंग म्हणजे काय, लिस्ट म्हणजे यादी. याला मराठीत यादी पद्धत सुद्धा म्हणतात. म्हणजे सरळ सरळ सेटमध्ये असलेले जेवढे एलिमेंट्स किंवा घटक आहे त्याची यादी तयार करणे. मग यादी तयार करणे म्हणजे अशी आपण जे नावाची यादी करतो तशा प्रकारे नाही लिहायची. याची काही नियम आहेत, रूल्स आहेत. त्या रूल्सचा यूज करून आपल्याला हा सेट लिहिता येतो किंवा या मेथडनं सेट लिहिता येतो. कोणते रूल्स आहेत पहा. 3 रूल्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे जेवढंही मॅटर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते हे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि नंतर होमवर्क सॉल्व करायचा आहे. फर्स्ट रूल इज राईट ऑल एलिमेंट्स इन किंवा एलिमेंट्स ऑफ सेट in curly bracket and
सेपरेट देम बाय कॉमाज. सर्वात महत्त्वाचा बेसिक रूल, राईट ऑल द एलिमेंट्स इन सेट. सेटमध्ये जेवढे एलिमेंट्स असतील ते सर्व एलिमेंट्स कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. पहा, ब्रॅकेटचे प्रकार वेगवेगळे तुम्ही शिकलेले आहेत. सिम्पल ब्रॅकेट असेल, स्क्वेअर ब्रॅकेट असेल, सर्वात मोठं कर्ली ब्रॅकेट. तर कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंस. कर्ली ब्रॅकेटमध्येच ऑलवेज सेट लिहिला जातो. कोणतंही ब्रॅकेट द्यायचं नाही, कर्ली ब्रॅकेटचाच यूज करायचा आहे. कर्ली ब्रॅकेट काढता येत नसेल तर प्रॅक्टिस करा. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि प्रत्येक एलिमेंट सेपरेट करायचा बाय कॉमा. याचं सिम्पल एक्झाम्पल सांगतो मी. फॉर एक्झाम्पल नंबर 1, लेट्स से बी, कॅपिटल बी इज अ सेट ऑफ vowels in English alphabet. Let's say B is a set of vowels in English alphabets. आता हे स्टेटमेंट लिहिलं आपण सेटचं, याला म्हणतात स्टेटमेंट फॉर्ममध्ये सेट लिहिणे. यात आपण लिहिलं सेट ऑफ ओवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट, पण त्या इंग्लिश अल्फाबेटले ओवेल्स कोणते आहेत किंवा त्यातले त्या सेटमधले घटक कोणते आहेत हे आपण लिहिले नाही. मग हे लिहायचे कसे? आणि बाय युजिंग लिस्टिंग मेथड, यादी पद्धत किंवा रोस्टर फॉर्म. कसं लिहायचं बा? कर्ली ब्रॅकेट द्यायचं अगोदर. याला वाचायचं कसं? बी इज सेट ऑफ, कर्ली ब्रॅकेटचा अर्थ होतो सेट ऑफ. बी इज अ सेट ऑफ आणि आता एलिमेंट्स लिहायचे. आता ओवेल्स कोणते आहेत? इंग्लिश अल्फाबेट्समधले, म्हणजेच इंग्रजी मुळाक्षरातले स्वर. हे सर्वांना माहिती असेल, बेसिक नॉलेज आहे. ए कॅपिटल नाही तर स्मॉल लेटर्समध्ये लिहायचे. ए, ई, आय, ओ आणि यू. ए, ई, आय, ओ, यू. पहा, सगळे एलिमेंट्स लिहिले मी. आता ओवेल्स या 5 पेक्षा अजून जास्त ओवेल्स आहे का? एखादा 6वा ओवेल्स माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे या सेटमध्ये येणारे सर्व एलिमेंट्स लिहिले. दुसरी गोष्ट, सेपरेट देम बाय कॉमा, सर्वांच्या मध्ये कॉमा दिला, महत्त्वाची गोष्ट. तर ही झाली लिस्टिंग मेथडमध्ये सेट लिहिण्याची पद्धत, म्हणजे एक टाईपची पहिली मेथड. त्यानंतर सेकंड रूल काय सांगता येईल? पहा, आता सेकंड रूल हा आहे की ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट याचा अर्थ काय होतो? ऑर्डर म्हणजे क्रम. एलिमेंट कोणत्या क्रमाने लिहिले तुम्ही, कोणत्या सिक्वेन्सनं लिहिले, दिस इज नॉट इम्पॉर्टंट. वी कॅन राईट द एलिमेंट्स इन एनी ऑर्डर. म्हणजे जर लिहिता लिहिता तुमचा मागचा पुढे, पुढचा मागे एलिमेंट्स लिहिला गेला तर याचा अर्थ तुमचा सेट चुकला असं काही नाही आहे. म्हणजे हा जो सेट आहे ए, ई, आय, ओ, यू, या सिक्वेन्सने एलिमेंट्स लिहिणं आवश्यक नाही आहे. मागचे पुढे, पुढचे मागे सुद्धा लिहू शकता. फॉर एक्झाम्पल सांगतो मी सिम्पल एक. फॉर एक्झाम्पल, ए इज अ सेट ऑफ एलिमेंट, लेट्स से ABCD. Then we can also write this set as B, C, A or D. Both sets are same. Both contain equal number of elements. Then both contain same elements. सेट ए मध्ये एलिमेंट आहे ABCD आणि या ए मध्ये सुद्धा BCAD. फक्त काय चेंज झालं? एलिमेंटची ऑर्डर. तर एलिमेंटची ऑर्डर चेंज झाली तर सेट चेंज होत नाही. मीन्स बोथ सेट्स आर इक्वल. देन थर्ड, तिसरा आणि शेवटचा रूल आहे महत्त्वाचा. रिपिटेशन ऑफ एलिमेंट्स इज नॉट अलाउड. पहा, या रूलचा अर्थ काय होतो? रिपिटेशन इज नॉट अलाउड मीन्स वी कॅन नॉट रिपीट द एलिमेंट, सेम एलिमेंट्स वी कॅन नॉट राईट द सिंगल किंवा वन एलिमेंट ट्वाइस while writing the set. If a set contain the same element more than one time, then we have to write this element only once while writing the listing method or while writing the set in listing method. कशा प्रकारे पहा, एक्झाम्पल सांगता येईल. एकदम सोपा रूल आहे. सिम्पली फॉर एक्झाम्पल, M is a set of letters in word.
लेट्स से सोपा शब्द जाते एक लेटर जास्त आलं, ठीक आहे, सक्सेस, ठीक आहे. M is a set of letters in word success. सक्सेस या वर्ड्समध्ये, या वर्डमध्ये हा जो शब्द आहे यामध्ये जेवढे लेटर्स आहेत, लेटर्स म्हणजे अल्फाबेटिकल लेटर्स, मुळाक्षर आहे, त्या मुळाक्षरांचा सेट. आता हा लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचा आहे तुम्हाला. कसं लिहिता येईल पहा. सक्सेसमध्ये कोणकोणते लेटर्स आहेत? यस आहे, पहिले यस लिहितो, कॉमा, यू, त्यानंतर सी. आता पुन्हा एकदा सी आला, मग पुन्हा सी लिहायचा का? नाही, एकदाच लिहायचा. रिपिटेशन इज नॉट अलाउड. ई नाही लिहिलेला, ई. आता यस पुन्हा दोनदा आहे, पण यस ऑलरेडी आपण लिहिलेला आहे, त्यामुळे यस पुन्हा लिहायची गरज नाही. तर दिस इज द सेट कंटेनिंग ऑल द लेटर्स इन वर्ड सक्सेस. इन दिस वे वी कॅन राईट द सेट युजिंग दिस रूल. आता 1 मार्कसाठी क्वेश्चन येत असतो पेपरमध्ये या टॉपिकवर. कसं आहे तो बघा. राईट द सेट्स इन रोस्टर फॉर्म. राईट द गिवन सेट इन लिस्टिंग फॉर्म और रोस्टर फॉर्म. दिलेले सेट आहे रोस्टर फॉर्ममध्ये लिहा. फॉर एक्झाम्पल नंबर 1, ए इज अ set of even number, even natural numbers, less than, let's say, 11. A is a set of numbers, कोणते नंबर? बट इवन नंबर्स म्हणजे समसंख्या. समसंख्या अशा समसंख्या ज्या 11पेक्षा लहान आहेत. मग तुम्हाला 11पेक्षा लहान म्हणजेच स्मॉलर दॅन 11 कोणते इवन नंबर्स आहेत हे माहिती पाहिजेत. मग 11पेक्षा लहान इवन नंबर, पहिला इवन नंबर असतो कोणता? 2. इवन नंबर म्हणजे समसंख्या, नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2, कम्प्लिटली डिव्हिजिबल, मीन्स रिमाइंडर रिमेन 0. 2, 4, 6, 8, 11पेक्षा लहान म्हणजे 10 सुद्धा येईल. दिस इज द लिस्टिंग फॉर्म और रोस्टर फॉर्म ऑफ दिस सेट. अजून एखादं सांगता येईल? B is a set of square root of 49. आता पहा, आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा असा एक सेट येणार. सिंपल आहे, स्क्वेअर रूट ऑफ 49. आता 49चे स्क्वेअर रूट किती असतात? 49 कशाचा स्क्वेअर आहे? आपण क्लास 8मध्ये फर्स्ट चॅप्टर स्क्वेअर रूट शिकलो होतो आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ईच पॉझिटिव्ह रियल नंबर और ईच पॉझिटिव्ह रियल म्हटल्यापेक्षा ईच पॉझिटिव्ह रॅशनल नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट. कोणत्याही पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचे स्क्वेअर रूट 2 असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. 49 दोन संख्येचा स्क्वेअर आहे. 7चा आहे म्हणजे +7चा आहे आणि -7चा सुद्धा आहे. -7 इंटू -7 केलं तर 49 येईल आणि +7 इंटू +7 केलं तरी सुद्धा 49 येईल. मीन्स 49च्या स्क्वेअर रूटचा सेट काय लिहिता येईल? तर 49चे स्क्वेअर रूट 2 असतात आणि त्यामुळं दिस सेट कंटेन्स 7 अँड -7. In this way, this is the listing form of the given set. So by writing this, we can easily represent the set. या प्रकारे सेट लिहिणे इझिली अंडरस्टँडेबल आहे, म्हणजेच लगेच समजतो कोणते एलिमेंट त्यामध्ये आहेत, सर्व एलिमेंट. आता हा पुढचा विषय झाला की प्रत्येक मेथडचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स असतात, म्हणजेच काही फायदे आणि तोटे. तर या मेथडचे सुद्धा आहेत, जो आपला सिलेबसचा भाग नाही आहे. ठीक आहे. तर यावरचे जे होमवर्क आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहा आणि हे सर्वसुद्धा नोटबुकमध्ये लिहा. ठीक आहे. व्हिडिओ यूट्यूबचा असल्यामुळं त्यामध्ये तुम्ही व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे ते प्रेस करू शकता, किंवा ज्यांनी चॅनल शेअर केलं म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे यानंतर जे एक्स्ट्रा व्हिडिओ मी टाकेल त्याचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला येत राहतील. ठीक आहे.